वसईत एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकताना नारळ तरुणाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला। संजय भोईर असं तरुणाचं नाव आहे। नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी जात असताना हा अपघात घडलेला आहे। नायर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झालेला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार याआधीही अशा घटनांमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। वसईमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकताना नारळ तरुणाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे। संजय भोईर असं तरुणाचं नाव आहे। नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी जात असताना हा अपघात घडलेला आहे। नायर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार याआधीही अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्याचं समोर आलंय।